नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो. स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा विषय खूप खास आहे आणि मनाला स्पर्श करणारा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज मी तुम्हाला असा एक साधा पण चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील दोष, भोग आणि मनातील तळतळाट पूर्णपणे शांत करू शकतो. तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या आयुष्यात सतत काही ना काही समस्या काय येत राहतात? कधी नोकरीत ताण, कधी घरात भांडण, कधी पैशांची चिंता, तर कधी आरोग्याचे प्रश्न. आणि सर्वात मोठा म्हणजे मन शांत नसतं. काहीतरी आतून कुरतडत राहतं, झोप येत नाही, समाधान मिळत नाही. आणि आपण विचार करतो, नेमकं चुकतंय तरी कुठे? तर मित्रांनो, आज त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि तो उपाय आहे अगदी सोपा. कुठलाही खर्च नाही, कुठलेही मोठे विधी नाहीत. फक्त एक छोटंसं काम, जे रोज केलं तर आयुष्य बदलू शकतं. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा उपाय आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की दोष, भोग आणि तळतळाट म्हणजे नेमकं काय. आपल्या जीवनात जे काही दुःख येतं, त्यामागे ही 3 कारणं मुख्य असतात. दोष म्हणजे आपल्या पूर्वजन्माचे कर्म किंवा घरातील काही नकारात्मक ऊर्जा किंवा ग्रहदोष असू शकतात, ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. भोग म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासनांचा ओघ. पैसा हवा, सुख हवं, मान सन्मान हवा, आणि हे मिळालं नाही की मनात चिडचिड निर्माण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तळतळाट, म्हणजे मनाची अस्थिरता. सतत विचार चालू असतात, चिंता वाढते, झोप लागत नाही, मनाला शांती मिळत नाही आणि हळूहळू माणूस आतून खचत जातो. अनेक लोक मला कमेंटमध्ये सांगतात की त्यांना काहीच कारण नसताना बेचैनी वाटते, काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतं. तर हे सगळं या तळतळाटाचं लक्षण आहे. आणि शास्त्रात असं सांगितलं आहे की जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत सुख मिळत नाही. आता प्रश्न येतो, यावर उपाय काय? तर मित्रांनो, स्वामी समर्थांनी एक अत्यंत सोपा उपाय सांगितला आहे. आणि तो म्हणजे नामस्मरण. हो, अगदी बरोबर तुम्ही ऐकलं. फक्त नामस्मरण. पण हे नामस्मरण कसं करायचं, याची योग्य पद्धत आहे, जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. मग तुमच्या घरात जिथे देवघर आहे, तिथे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. एक छोटा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांतपणे बसा. मोबाईल बाजूला ठेवा आणि डोळे अलगद मिटा. आणि मग मनापासून म्हणायला सुरुवात करा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा जप तुम्ही किमान 11 मिनिटे करायचा आहे. तुम्हाला वेळ असेल तर 108 वेळा जप करा, नाहीतर जितका होईल तितका करा. पण मनापासून करा, कारण इथे महत्त्व आहे भावनेचं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 11 मिनिटेच का? तर स्वामी समर्थांनी 11 या अंकाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. 11 म्हणजे आपल्या शरीरातील 11 इंद्रियांचं शुद्धीकरण. जेव्हा आपण 11 मिनिटे नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. आता या उपायाचे फायदे काय आहेत हेही समजून घ्या. सर्वात पहिला फायदा म्हणजे तुमचे दोष कमी होऊ लागतात. अनेक लोकांना वाटतं की ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, पण नामस्मरण केल्याने हे सगळं हळूहळू शांत होतं. दुसरा फायदा म्हणजे भोगांपासून मुक्ती, म्हणजे मनातील लोभ, क्रोध, मत्सर हळूहळू कमी होतो. आणि तिसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि आयुष्यात समाधान येऊ लागतं. आता मी तुम्हाला एक खरी कथा सांगते, जी ऐकून तुम्हाला विश्वास बसेल. अक्कलकोटमध्ये एक व्यापारी होता. त्याचं नाव दशरथ. त्याचा व्यवसाय सतत तोट्यात जात होता. घरात रोज भांडणं होत होती, मुलं आजारी पडत होती आणि तो स्वतः इतका तणावात होता की त्याला रात्री झोपच येत नव्हती. तो खूप त्रस्त झाला आणि शेवटी स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामींना नमस्कार करून त्याने आपली सगळी समस्या सांगितली. तेव्हा स्वामी फक्त एवढंच म्हणाले, रोज माझं नाव घे, बाकी काही करू नकोस. दशरथाने त्या दिवसापासून रोज 11 मिनिटे नामस्मरण सुरू केलं. सुरुवातीला त्याला काही विशेष जाणवलं नाही, पण तो थांबला नाही. तो रोज करत राहिला आणि बघता बघता 21 दिवसात त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. व्यवसायात वाढ झाली, घरात शांती आली
आणि त्याचं आरोग्यही सुधारलं. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. अशीच एक दुसरी कथा आहे एका महिलेची. तिच्या घरात सतत भांडणं होत होती. वास्तू दोष आहे असं सगळे म्हणायचे. पण तिने कोणतेही मोठे उपाय न करता फक्त नामस्मरण सुरू केलं. आणि 3 महिन्यात तिच्या घरात शांतता आली, वातावरण बदललं आणि ती स्वतःही खूप आनंदी झाली. मित्रांनो, आता थोडंसं विज्ञानही समजून घेऊया. कारण काही लोकांना वाटतं की हे सगळं फक्त श्रद्धा आहे. पण विज्ञानही हे मान्य करतं की जेव्हा आपण ध्यान किंवा नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या मेंदूत शांतता निर्माण करणारे हॉर्मोन्स वाढतात, ताण कमी होतो आणि मन स्थिर होतं. त्यामुळेच डॉक्टर सुद्धा ध्यान करण्याचा सल्ला देतात. आता काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. नामस्मरण करताना मोबाईल दूर ठेवा. कोणतीही व्यत्यय येऊ देऊ नका. रोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा आणि किमान 21 दिवस सतत करा. कारण 21 दिवसांनी ही सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट. तुम्ही हा जप एकटेच नाही तर आपल्या कुटुंबासोबतही करू शकता. त्यामुळे घरातील वातावरण आणखी सकारात्मक होईल. मित्रांनो, आजचा हा उपाय खूप साधा आहे, पण त्याची शक्ती खूप मोठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात की माझं नाव घेतलं की मी स्वतः तुमच्या जवळ येतो. मग विचार करा, जेव्हा स्वामी स्वतः तुमच्या सोबत असतील तेव्हा तुमचं आयुष्य कसं बदलेल. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि मनाला भिडणारा भाग सांगणार आहे, जो दिंडोरी प्रणीत परंपरेतून आपल्याला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी समजावून सांगितलेला आहे. आणि हा भाग तुमच्या साधनेला अजून मजबूत करेल, म्हणून लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात की स्वामी समर्थांचे नामस्मरण हे फक्त शब्द नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे. जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नाव घेतो, तेव्हा आपण थेट त्यांच्या कृपेच्या संपर्कात जातो आणि ही कृपा आपल्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर करत जाते. ते म्हणतात की अनेक लोक नाम घेतात, पण मन दुसरीकडे असतं, त्यामुळे त्यांना पूर्ण परिणाम मिळत नाही. म्हणून नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवणं खूप गरजेचं आहे. गुरुमाऊलींच्या मते नामस्मरण करताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे श्रद्धा, दुसरी म्हणजे सातत्य आणि तिसरी म्हणजे समर्पण. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास की स्वामी माझं ऐकत आहेत. सातत्य म्हणजे रोज न चुकता नामस्मरण करणं. आणि समर्पण म्हणजे आपल्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करणं. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा नामस्मरणाची शक्ती अनेक पटीने वाढते. ते एक उदाहरण देतात की जसं आपण एखाद्या बियाला रोज पाणी घातलं तरच ते झाड बनतं, तसंच नामस्मरण आहे. एक दिवस केलं आणि सोडलं तर त्याचा परिणाम दिसत नाही, पण रोज केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं. आणि हे फळ म्हणजे मनात शांती, समाधान आणि आयुष्यातील सकारात्मक बदल. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हेही देखील सांगतात की जेव्हा तुम्हाला खूप ताण येतो, मन अस्वस्थ होतं किंवा काहीच मार्ग दिसत नाही, अशा वेळी फक्त 2 मिनिटे डोळे मिटा आणि मनात स्वामींचं नाव घ्या. तुम्ही कुठेही असाल, घरात, बाहेर, कामावर, त्या क्षणी स्वामींचं नाव तुम्हाला आधार देईल आणि तुमचं मन शांत होऊ लागेल. ते आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की नामस्मरण करताना कोणतीही घाई करू नका. ते मनापासून आणि प्रेमाने करा. जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो, तसं स्वामींशी संवाद साधा. त्यांना तुमच्या मनातील सगळं सांगा, तुमच्या अडचणी, तुमचं दुःख आणि तुमच्या इच्छा. कारण स्वामी हे आपल्या आईवडिलांसारखे आहेत. ते आपल्या प्रत्येक भावनेला समजून घेतात. मित्रांनो, हा दिंडोरी प्रणीत मार्ग अतिशय सोपा आहे, पण तो मनापासून केला तर जीवन बदलवणारा आहे. म्हणून आजपासूनच तुम्ही फक्त नामस्मरण सुरू करा आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेला हा मार्ग आचरणात आणा. तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळेल आणि तुमचं आयुष्य हळूहळू सुंदर आणि शांत होईल. म्हणून आजपासूनच सुरुवात करा आणि हा अनुभव स्वतः घ्या. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय बदल जाणवला. जर तुम्हाला असा आणखी उपयोगी आणि भक्तिमय व्हिडिओ पाहायचा असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल.